चला चेक 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 चेक. रात्री ग्रुपवरती मेसेज फक्त दोघांनी केले होते. अचानक आता 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लोकांचा ग्रुप. चला राईडला सुरुवात करूया. आता डायरेक्ट मोटो ब्लॉगवरती भेटू. कडजावा गणपती बाप्पा मोरया, मंगलवती मोरया. कडजावा गणपती बाप्पा मोरया, मंगलवती मोरया. गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो. अशा प्रकारे आपली राईड चालू झालेली आहे. काइंड ऑफ ब्रेकफास्ट राईड म्हणू शकता. ओमकारने लोकेशन फायनलाइज केलेलं आहे, ओमकार कट्टी, ज्याला मी तुम्हाला खांडीच्या ब्लॉग मध्ये भेटवलेलं आणि या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला मी भेटवतोच. लोणावळ्याच्या दिशेने आपण चाललेलो आहे. हा मुंबई पुणे ओल्ड हायवे. ज्या डेस्टिनेशनवर आपण चाललेलो आहे त्या डेस्टिनेशनचं नाव आहे शिरोळा. शिरोळा शिरोळा शी सारोडा, आय डोंट नो यार, मला मी लक्षात नाहीये, बट मी इथे स्क्रीनवरती देईल. हो 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 हो, काय व्ह्यू आहे. समोरचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या वरती म्हणजे तुम्हाला थर दिसतो का व्हाईट व्हाईट कलरचा, दूर नसून धुक्याची एक चादर आहे असं वाटतंय मला. हो 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 हो, काय सीन झालेलं आहे, काय सीन झालेलं आहे. हा हा हा. एका साईडला मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे, एका साईडला कवळं कवळं ऊन पडतंय. चूल जरा जास्तच पेटवली आहे भावाने बहुतेक. तेच म्हणून थांबलो. चल चल, तो सुला थांबलाय म्हणून थांबले. कमी आहे कमी आहे. मी आलो तर मी सगळ्यात पुढे होतो, धरधा धरधा आलो. सॅडलिंग करत आलोय पूर्ण मी. ओ भाई, काय लोकेशन वरती आलेलो आहे आपण. हो 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 हो. इकडे बघा, बॉईज लोकांचा फोटोशूट चालू झालेलं आहे आपल्या डार्लिंग बरोबर. काय लोकेशन आहे. सी द बंच ऑफ बाइक्स. Apache 310, NS 400, Ninja 300, Xpulse 200, R15, M15. Wow, what a view, what a frame. अजून 3-4 किलोमीटर आहे. हा, पुढे आणि वाढत होतो. पुढे मोठे मोठे एवढे असे डायरेक्ट खड्डे आहेत. जाणार काय आमचं. मी बसल्यावर तरी कांद्यावरती घेऊन जायला लय वजा येते. खूप वाजता साईडला लावून. हा ना, नाही जाता तिथपर्यंत, पण थोडं थोडं हळूहळू जाऊ. काय काय काय. अरे मग स्वर्ग आहे स्वर्ग. मस्त वाटलं. पुण्यावरून लोणावळ्यापर्यंत येताना एवढं बोरिंग वाटलं मला. आमच्यासाठी भारी होतं. हा, माझ्यात आणि तू पूर्ण ग्रुप मध्ये एवढा मोठा गॅप वाटतं या रस्त्याला. लीडच करतो, लीड करतो. आता गेले ते 2-3 किलोमीटर राहिले आता. ठीक आहे, चला लेट्स सी. चला हे बघा, आपल्यासाठी तर हे एकच नंबर पॅच आहे. ऑफ रोड भरपूर दिवस झालं करायची इच्छा होती आणि जवळपास 12 किलोमीटरचा हा ऑफ रोडचा पॅच आहे. टिल द लोकेशन तुम्हाला माहितीच असेल, कुणेगाव जो डेला रिसॉर्ट आहे तिथून. सो तिथून पूर्णपणे रस्ता खराब आहे. राजमाची टूवर्स जो रस्ता जातो ना, तो हा रस्ता आहे आणि रस्त्याची हालत बघा आता काय बेकार झाली. हे बघा, हा हा, पावसाळ्यामध्ये काय बेकार अवस्था होत असणार आहे ह्या रस्त्यांची. पूर्ण ग्रुप मागे राहतोय आणि मी पुढे. हीच तर खासियत आपल्या गुल्लकची, म्हणजेच एक्सपल्स 200. बाकीच्यांची कशी थोडीशी स्पोर्ट्स टूररमध्ये कॅटेगरीमध्ये मोडतात ना बाईक्स. अपाची 310, NS 400,
निंजा 300 ह्या स्पोर्ट्स टूरमध्ये मोडतात ना, त्यामुळे त्यांना थोडंसं ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे, तर थोडंसं सांभाळून त्यांना राईड करावं लागते. आपल्याला काय विषय नाही, आपला तर फुल हवा आहे. ओ हो 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 हो, काय लोकेशनवरती आलो आहे भाई. एक नंबर एक नंबर. काय फ्रेम वाटते, काय फ्रेम वाटते, एक नंबर फ्रेम वाटते. किती डार्क लोकेशन आहे, ऊन यायला चान्सच नाही. पावसाळ्यामध्ये गाड्या डायरेक्ट झोपून जातात, इथे खड्डे पडतात मोठे मोठे. येतात तेव्हाच यायची क्रेज आहे, खूप भारी. तेव्हा तर उलट जास्त क्राऊड येतो. पावसाळ्यात तिकडे आमची गाडी आणायचं म्हणजे अवघड. तुमचा आयाबुसा आणतात पब्लिक. फुल ऍडव्हेंचर. 4 खांद्यावरती घेऊन जायला लागेल परत तिला. तेच ना, चिखल चिखल सगळं होणार नाही. एवढे एवढे खड्डे असतात चिखलाचे. आपल्या या रोड साठी फक्त तुझीच गाडी बरी आहे, बाकी आम्ही सगळे असते. लेट्स गो. मस्त फोटो सेशन नंतर आता परत आपण ऑफ रोडचा पॅच चालू केलेला आहे. ओ भाई, हा फक्त एक गोष्ट नाही झाली पाहिजे गुल्लक, तेवढ्यासाठी आपल्याला सांभाळून घे. पंक्चर नको होऊन घेऊ, म्हणजे पायामध्ये तुझ्या काटा रुतला नाही पाहिजे, तेवढी फक्त तू काळजी घे. बाकी तुझी काळजी घेतो मी गुल्लक, डोंट वरी. तू आपली जान आहे, जिगरी आहे, काळजाचा तुकडा आहेस तू. हो 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 भाई. ओ हो भाई, बघताय ना तुम्ही, फुल थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. रॉ ठेवणार आहे मी तुमच्यासाठी पूर्ण. हा म्युझिक वगैरे काहीच ॲड नाही करणार आहे. ओके, ऑफ रोड मे बी संपला आहे. लेट्स सी आता कसा रोड आहे. हा रोड ॲक्च्युली ना बनवला होता, म्हणजे गेल्या वर्षी असा रोड होता मागे, जो जेवढा खराब रस्ता आहे ना पुणे गावापर्यंत, हा असा रस्ता होता. मे बी पावसाळ्यामध्ये खूप जास्त पब्लिक आली आणि पाऊस पण जास्त होतो लोणावळ्या साईडला, सो त्यामुळे मे बी खराब झाला असेल. जेव्हा मी कातलदरला आलेलो तेव्हा एवढा रस्ता खराब नव्हता, फक्त 500 मीटरचा फक्त पॅचमध्ये खराब होता, बट एवढा नव्हता. आजूबाजूला मस्त ग्रीनरी, सिनिक आहे, सिनिक एक नंबर. आणि थंड थंड हवा लागते. सकाळी सकाळी राईड चालू केली होती, बट फक्त ऑफ रोडचा व्लॉग आहे आज. हायवेचा किती वेळा शूट करणार, म्हणून मी असा विचार केला चला ऑफ रोडचा पॅच खूप दिवसांनी करतोय, तर ऑफ रोडचा व्लॉग शूट करू एकदम रॉ तुमच्यासाठी. ऑफ रोडचा एक्सपिरियन्स मला नेहमी आवडतो आणि मी नेहमी असे पॅचेस शोधत असतो ऑफ रोड करण्यासाठी, बट पॉसिबल होत नाही ऑफ रोड करायला, कारण की बाकीचे पण मंडळी असतात आपल्याबरोबर. जसं आत्ता झालं बघा ना, या ग्रुपला एक्सपेक्टेडच नव्हतं की ऑफ रोड करावं लागेल एवढं 10 किलोमीटर कमीत कमी. आपलीच एकमेव अशी एक्सपल्स 200 आहे, ती ॲडव्हेंचर टूरर बाईक आहे. बाकी सगळ्या स्पोर्ट्स टूरर आहेत. ते लोक बोलत असं ओमकार भाऊ कुठं घेऊन आला आम्हाला तुम्ही, बट ठीक आहे, याची पण एक वेगळी मजा आहे. त्यांना पण हा एक्सपिरियन्स आवडेलच. ग्रुप असल्यानंतर आवडतो, म्हणजे बोर होत नाही. ते लोक पण एन्जॉय करत असणार आपली कंपनी. आय होप ते लोक पण एन्जॉय करत असेल आजची राईड, ही ऑफ रोडवाली राईड. कुठून आहे, इकडून खालून आहे का? मे बी लोकेशनवरती आपण आता पोहोचलेलो आहेत. चल 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 चल. ओ भाई, ओ भाई, कोणत्या ठिकाणी आलो आपण? ओ भाई, दिस इज कॉल्ड ॲडव्हेंचर. इथं स्लिप होऊ शकते बाईक, कारण की पूर्ण माती आहे, पूर्ण धूळ आहे, पूर्ण धूळ, छोटी छोटी बारीक जी धूळ असते ना ती धूळ आहे. इथं सॅडलिंग करणं खूप मुश्किल आहे, त्यामुळं आपण थोडं इज्जतमध्ये चालू, कारण की ब्रेकिंग केली तर स्लिप होतो टायर माझा.
ओ हो, फायनली लोकेशनवरती पोचलो गाईज. फायनली लोकेशनवरती घुसलेलो आहे. आणि काय व्ह्यू आहे, व्ह्यू. सगळे पैसे व्ह्यूचे आहेत भाई, सगळे पैसे व्ह्यूचे आहेत. हा. ओके, तर लोकेशनवरती पोचलेलो आहे. लोणावळ्यामध्ये शिरोता लेक. व्ह्यू दाखवतो तुम्हाला एकदा. ओके, लोकेशनवरती पोचल्यानंतर तुम्ही बघितलंच ऑफकोर्स, स्लोमो सिनेमॅटिक शॉट्स वगैरे बघितलं, या जागेची ब्युटी बघितली. आपल्या मित्राला पण बघा, ओमकार. दांडी पॉइंट नंतर आता आपण परत भेटतोय. येस, भरपूर टाइम झाला ना मॉन्सून, परत एक मॉन्सून येईल. हां, 4-5 महिने आले. लास्ट मॉन्सूनला आम्ही सोबत खांडी केलं होतं, तुम्ही बघितलाच व्हिडिओ. तर त्याच्यानंतर डायरेक्टली त्याचं कारण सांगितलं की नाही, शेअर केलं पण डिरेक्टली नाही केलंय. इंस्टाग्रामवरती जर तुम्ही मला रेग्युलर फॉलो करत असेल तर तुम्हाला माहितीच पडलं असेल. मी तिथे पोस्ट केलेले, यूट्यूबवरती फक्त सांगितलेलं नाहीये. थोडंसं फॅमिली रिझन्समुळे एवढं सांगितलं होतं. फॅमिली रिझन्समुळे मला थोडंसं मी ऑफकोर्स. आणि जर तुम्हाला ते मेन रिझन माहिती करायचं असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तिकडे फोटो बघा. बाय द वे लोकेशन एक नंबर आहे. आणि रोडला पैसे वसूल झाले, स्पेशली भावाचे पैसे वसूल. हा, आपले गुल्लक तुम्हाला माहिती आहे याच्यासाठीच बनलेली आहे. येस, हे लोक थोडेसे स्पोर्ट्स टूरर घेऊन हवा करत होते पहिले हायवेला, बट ऑफ रोडला आल्यानंतर यांचं टायटाय फिश झालं. सांभाळून आलो आम्ही. आता दादाला पण सांभाळून जायचंय, त्यामुळे भावाला म्हटलेलं आपण लीड कर. मजा आली मला मजा आली. हे लोक थोडे हळूहळू येस येऊ शकता तुम्ही. दिस इज अ प्रायव्हेट लोकेशन. खाण्यापिण्याची काही सोय नाही आहे. तुम्ही तुमचं घेऊन या, बेस्ट आहे. पण आय डोंट नो इथं अलाउड करतील नाही करतील खायला प्यायला. नाही, आणलं तर करू शकतात है ना. आणलं तर लोक घाण पण करतात. हा राईट, हे पण आहे. आणलं तर घाण करू नका. रायडर्सच या फक्त, बाकी कोण येऊ नका. तर बाकी कारसाठी तर नाहीच आहे. कारसाठी तर एक्सेस नाहीच आहे. बायकर्स येऊ शकतात, बट जे पण सामान आणून तुमचं काय असेल खाण्यापिण्याचं ते परत घेऊन जा राहिलं है ना. चलो, हे भावाना व्लॉग्स म्हणून. तर हा सांगलीचा आहे मूळचा आणि आम्ही आधीपासून कनेक्टेड आहे. तर आपल्या ग्रुपची पहिली राईड आहे ओमकार बरोबर. बाकीचे सगळेजण एकमेक आपली ओळख करून नाही. हे शरत आहे, प्रवीण, ओके. हाय 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 हाय. हॅलो. Cheers to many more rides. Let's hope so. पुण्याच्या आसपास तरी खूप राईड्स होत असतात, त्यामुळे आपण जॉईन करू. येस. थँक्यू. सबस्क्राईब करणार सगळ्यांना. ओमकारच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करतील ते तर काय आहेच. आणि त्याच्या युट्यूब चॅनल 5 ना. अरे 5 आणि आपण 13-18 झाले. 17 सबस्क्रायबर घरी गेल्यावरती आले पाहिजे. चलो भूक लागल्यात सगळ्यांना. आता डायरेक्ट चला. एन्जॉय तर झाला मस्त इथे. आता डायरेक्ट घरचा रस्ता बघूया. पोटात कावळे ओरडायला लागले, पोटात नाश्ता करू आणि परत घरी. मस्त जागा होती पण ही काही बोला, एकदम शांत पाण्याच्या जवळ जागा होती. हे बघा, उई जाग्यावरती बाई माती आहे ना, त्यामुळे बघा स्लिप होते टायर. हा, तर मी बोलत होतो की जागा एक नंबर अशी आहे. मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर तुम्ही येऊ शकता. सॉरी, बट एवढंच की कार खालीपर्यंत जाणं पॉसिबल नाही आहे. म्हणजे 4x4 पाहिजे. ते ग्राउंड क्लिअरन्स कमी असणाऱ्या त्या गाड्यांचं काय हालत खराब होणार. मजा आली ब्रेकफास्ट राईड करून. ब्रेकफास्ट राईड करायला आलो आहे पण अजून ब्रेकफास्ट नाही केलेला आहे. आता तेच ना, व्हिडिओच्या शेवटला म्हणजे व्लॉगच्या शेवटला, राईडच्या शेवटला ब्रेकफास्ट करणार आणि आपला व्लॉग एंड करू. काय कुठून आता दिसतंय ना, झालं हे काय. एवढी भूक लागली होती
तर जेवण आलं आणि संपवल्यानंतर आठवण आलं की व्लॉग फिनिश करायचा आहे. साहेबांनी डायरेक्ट तुकडा बांधला आहे. आता फक्त झोप पाहिजे. 10 रुपये एक्स्ट्रा देऊन झोपायचं. ठीक आहे, आता चला. ब्लॉग आवडला असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशा कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग.